हा परफेक्ट गॉगल आहे संकेत, हँडसम दिसतोय आणि एसडीपी ची कॅप आहे, त्याचबरोबर रेड बुल आकर्षक ट्रॉफी आणि हे कुपन. तीनही मॅन ऑफ द मॅच संकेत जाधवच्याच आहेत. अभिनंदन संकेत जाधव. यस, फायनलला देखील खेळण्यासाठी जायचे बातानला. बारवाई संघाला त्यांना शुभेच्छा आपण देऊया आणि नक्कीच वानिवली संघ चांगले खेळलात, आणखी तयारी करा, आणखी चांगले खेळा. चला मॅचला सुरुवात करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आपण ऐकूया रोशन पाटील सरांना. धन्यवाद समीर सर, धन्यवाद संतोष चौधरी सर आमचे महागुरु. तर अभिनंदन बारवाई, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सुपर 5 मध्ये आपला संघ दाखल झाला त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन. चला मैदान खाली करा आता आणि भातार नाईट स्पर्धेमध्ये तिथेही चांगली कामगिरी करा. तुम्हाला शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीने. तर दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना यंगस्टर मोहपाडा विपक्ष श्रीशा आराध्या 11 VRCC गणेशपुरी. आदरणीय निलेशजी बाबरे यांना आम्ही ते इन्व्हाइट करत आहोत. आपण मंचावरती या. आदरणीय निलेशजी बाबरे साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. आनंदाची डोही आनंदे तरंगे. आणि खरं तर बारवाई टीमच्या खेम्यामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. संघ सुपर 5 ला गेला आणि भातारमध्ये मेगा फायनल मध्ये, त्यामुळे डबल धमाका. त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग आहे या स्पर्धेचा, एसडीपी स्पर्धेचा. या स्पर्धेमध्ये सुपर 5 आणि भातारमध्ये देखील फायनल. चला मॅच कडे आपण जाऊया. सामना सुरू होतोय. बिग फाईट गणेशपुरी विपक्ष मोहपाडा. होम ग्राउंड वरती लोकल बॉईज मोहपाडा संघाचे प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करतील का? निलेशजी बाबरे यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आदरणीय निलेशजी बाबरे साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बघा बारवाई संघ आपण थोडे सावकाश जा. सर्वांनी भातान नगरीमध्ये दाखल व्हा. स्वतःची काळजी घ्या, सुखरूप जा. तुम्हाला ही शुभेच्छा. तर मॅचला सुरुवात झाली. बघा स्पीकर डीजे साऊंड सिस्टीम पासून थोडे लांब बसा. आपण जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे डीजे च्या अगदी लांब बसा, विनंती आम्ही त्या ठिकाणी करतोय. तर बॉलिंग मार्कवरती ओमकार गायकवाड. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रथमेश प्रकाश कोळी आणि त्यांच्या बरोबरीने विनेश डोलकर. हे दोन फलंदाज आहेत. प्रथमेश कोळी म्हटला की उल्वे नोड मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने अतिशय वेगवान स्टार्ट देणारा आक्रमक फलंदाज विनेश डोलकर. तर होम ग्राउंड वरचा लोकल बॉय बॉलिंग मार्क मध्ये आलाय ओमकार गायकवाड हा खेळाडू. अचानकच हे मैदान, मागचा सामना मोठ्या एनर्जीने मात्र जिंकले रिस संघाच्या अगेन्स्ट. आता तीच एनर्जी या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? माजी उपसरपंच आदरणीय ऋषी खारकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा मनापासून आम्ही एसडीपी ट्रॉफीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. सुरेश शेठ पाटील, आमचे अविनाश शेठ पाटील यांच्या वतीने आपलं आभार. अक्षय पवार, वळगावचे अक्षय पवार कॅप्टन, त्यांचं देखील वेलकम, स्वागत. तर पहिला बॉल या सामन्यामधला समोर प्रथमेश कोळी. पहिला चेंडू सन्मान दिलाय, प्लेसमेंट फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी सिंगल घेत असताना मैदानामध्ये एंड बदलला. प्रथमेशला माहिती आहे आता खरं तर विकेटने रंग बदलला, त्यामुळे इथे अधिक का उभं राहून सिंगल डबलला डावाला पुढे घेऊन जावं लागेल. जेव्हा संधी मिळेल, वेळ मिळेल तेव्हा आक्रमणही करता येईल, परंतु सिंगल डबल या रन महत्वाच्या राहतील. कदाचित विनेशकडे त्याने जबाबदारी दिली असेल आक्रमणाची. एका बाजूला आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयम दाखवला तरच चांगलं टार्गेट बनवता येईल. आणि जर का गोलंदाज त्या ठिकाणी
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप शोधला. बॉल चालला कॉपी बुक स्टाईलने सीमा पार चौकार. चौकार लगावला विनेशने आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं. टीमची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 5 बिनबाद 5 मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक ओमकार कडे. मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती आली. याही वेळेला बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. सिंगल हँडेड फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवला. कोणती रन या बॉलवरती नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक ओमकार गायकवाड या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहत आहे. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना जो जिंकेल तो मात्र मानव एंटरप्राइजेस चावणे संघासोबत आजच्या रात्री मधला अंतिम सामना खेळ आणि त्यातून एक संघ सुपर फायला आणखीन एक क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. फ्लाइट आपण पाहिली या बॉलला. धीम्या गतीचा बॉल आणि बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं त्या ठिकाणी विनेश टोलकर यांना, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. बॉल पडला आतमध्ये आला इन कटर. गोलंदाज ओमकार गायकवाडचं कौतुक करावं लागेल. हे व्हेरिएशन या रात्रीमध्ये नक्की संघासाठी लाभदायक राहील. वर्सटाईल गोलंदाजी होताना आपण पाहताय ओमकार गायकवाड कडून. यावेळेला स्टेप आउट झाले. पायाला पुढे घेतला आणि त्यानंतर दिशा दिली. पॅडो स्वीप करत असताना बॉल चालला डिप्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन कडे. 4 धावा चौकार. चांगलं टायमिंग. डिप्स स्क्वेअर लेग रिझन कडे हा फटका पाहिला आणि इनफिल्डला क्लिअर केलं. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आजच्या रात्रीमध्ये. पॉवर प्ले मध्ये जे 9 शतरक्षक तटिया सर्कलच्या आतमध्ये आहेत त्यांना तुम्हाला भेदायचं आणि हा फटका लाजवाब होता. पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर पाडो स्वीपचा हा फटका आपण पाहिला. खरं तर स्क्वेअर लेग रिझन कडे चौकार. मैदानाच्या चहूबाजूला मोठे फटके खेळू शकतो विनेश. बॉलला सोडण्याचा निर्णय आणि मागे त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंगचा फायदा देखील होऊ शकतो. लेग बाईज च्या स्वरूपात मात्र या ठिकाणी 4 धावा आल्या. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे. जी चूक आपण पाहिली रिस संघाच्या खेळाडूने केली होती मिड विकेटला जो झेल सोडला होता, चौकार आला होता, तिथून सामना बनला मोपाडा संघासाठी. तिथून सामन्यामध्ये आले मोपाडा संघाचे खेळाडू आणि त्यानंतर मात्र रिस संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तर मग क्रिकेटमध्ये असं म्हणतात चुकीला माफी नाहीये. तुम्हाला मार्जिन ऑफ एरर कमी करावं लागेल या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला चुका त्या ठिकाणी कमी कराव्या लागतील. आणि आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती तब्बल 13 धावा. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. बैठक शॉट खेळायचा होता फलंदाजाला. लाऊड अपील झाली होती. तो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 13 धावा. एक वाईट बॉल देखील आहे त्यामुळे 14 झाले असाव्या. 14 धावा. ओके, अतिशय चांगलं कॉलिंग. 13 म्हटल्यानंतर आमच्या खेळाडू कक्षातून आणि सर्व खेळाडूचं लक्ष आमच्याकडे आलं आणि त्यांच्याकडून देखील आम्हाला माहिती मिळाली. प्रथमेशचं बघा माइंड किती फ्रेश आहे. धावा किती आल्या, किती सरासरीने पुढे जायचं हा तर टार्गेट किंवा पॉझिटिव्ह अप्रोच त्याने मात्र या डावामध्ये दाखवलाय. 14 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये जर का ही सरासरी कायम राहिली तर मात्र मोठा उच्चांक कदाचित तुम्हाला या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये यंगस्टर मोहपाडा संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अक्षय तेलंगे. अक्षयने देखील मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. अक्षय तेलंगे या ओव्हर मध्ये सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती समोर प्रथमेश कोळी. याही वेळेला दूर वरून बॉलला पिक करण्याचा प्रयत्न होता. आतली कडा घेतली. बॉल त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे चाललाय. फिंगर रोल केले. पुन्हा एकदा आपण पाहिला व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रथमेशचा आपण खेळ पाहिला अनेक वेळा. आता टायमिंगच्या आधारावर तो चांगले फटके खेळत असतो. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा आपण पाहिला बॅकअप द हँड. यावेळेला दिशा दिली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल त्या ठिकाणी फील्ड झाला. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली.
एक एक रन फार इम्पॉर्टंट आहे या रात्रीमध्ये, या स्पर्धेमध्ये, आजच्या रात्रीमध्ये. ऑब्जेक्शन यस, चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. आपण सामना सुरू ठेवा. बॉलरच्या शैलीवरती त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. 1 रन या चेंडूवरती मिळाली. 15 रन ऑन स्कोर कार्ड. अक्षय तेलंगे मात्र थोडासा व्हेरिएशन टाकत असताना प्रत्येक बॉल मागे. नेक्स्ट बॉल, शॉट ऑफ लेन. या वेळेला जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार, षटकार चौकार दुर्मिळ होत चालले होते आजच्या रात्रीमध्ये. परंतु इथे आपण जर पाहिलं, हा खेळाडू अपवाद आहे. मी मगाशी म्हटलं तो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळू शकतो, मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमक होऊ शकतो आणि ती आक्रमकता आता विनेश डोलकरने दाखवली. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला तर मोठा बॅड पॅच या खेळाडूच्या वाट्याला आलाय. थोडासा आउट ऑफ फॉर्म जरूर राहिला, पण इथे निर्णायक स्पर्धेमध्ये चांगली भूमिका, चांगली कामगिरी साकारत असताना हा खेळाडू विकेट हवा आहे. यंगस्टर मोहपाडा संघाला आता विकेट हवा आहे. वेगवान चेंडू टाकला. यावेळेस आपण मला फुल लेन डिलिव्हरी. पुन्हा एकदा मागे आले होते बघा. ज्या प्रेक्षकांनी शेकोटी पेटवली त्यांना विनंती असेल आपण ती शेकोटी भिजवा. आयोजकांच्या वतीने विनंती आली. आम्हालाही माहिती आहे थोडासा पारा घसरला, थंडीचा तापमान वाढत चाललाय. त्यामुळे आपण स्पर्धेचा आनंद घेत राहा, शेकोटी पेटवू नका, ही सूचना आयोजकांच्या वतीने आली. याही वेळेला टॉस केला बॉलला, थोडासा अनइव्हन बाउन्स आणि त्याच्यावरती मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. आणि इथे हलकीशी कडा घेत बॉल मागे शॉट थर्डमॅनला फील्ड झाला. दरम्यान 1 रन खेळाचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन इथे आली. धावसंख्येमध्ये वाढ. 22 धाबा धाव फलकावरती, म्हणजे आतापर्यंत 8 धाबा पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च केल्या. अक्षय तेलंगे या गोलंदाजाने कमबॅक केलं. शेवटचा बॉल आणि समोर प्रथमेश कोळी हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती असेल. अंतिम चेंडू फार महत्वाचा असेल या मॅच मध्ये. या ओव्हर मधला जो जिंकेल तो मात्र आजच्या रात्री मधला शेवटचा सामना मानव एंटरप्राइजेस चावणे संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण संदेश, त्याचवेळेला निखिल आता भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. त्या टीमनं मात्र आजच्या रात्री मधला उच्चांक 60 धावा केल्या होत्या. त्या संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल. यावेळेला लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता आणि हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला व्हीसेप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिझनला फटका, सिंगल आली. एंड बदलला, टाळ्यांचा गजर झालाय गणेशपुरी संघाच्या खेम्यातून आणि एका बाजूला मोपाडा संघाच्या खेम्यातून. याचं कारण आहे कमी धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 9. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गणेशपुरी संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 23. चला लक्ष द्या, मोपाडा संघ पण अधिकचा वेळ घेऊ नका. वेळ प्रचंड झालाय, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा, स्पीडअप करा. ही सूचना मात्र आम्ही वारंवार प्रत्येक टीमला देतो. आजच्या रात्रीमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावा धाव फलकावर. त्याला तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय राज सोनावणे. मागच्या सामन्यामध्ये सौरभ कुंभार आय थिंक सामनावीर राहिला होता, ज्याने बॅटिंग चांगली केली. रिस संघाच्या अगेन्स्ट 1 षटकार चौकार त्याने मारला होता आणि तो खेळाडू सामनावीर राहिला होता लो स्कोर मॅच मध्ये. आणि याही कमीत कमी धावसंख्या तुम्हाला गणेशपुरी संघाला रोखावं लागेल, कारण गणेशपुरी संघाचा बॉलिंग अटॅक कसा होता तो मात्र तळेगाव वाडी संघाने पाहिला. 12-23 धावसंख्या धावफलकावरती आहे. अंतिम 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. याही वेळेला आपण पाहिला स्लॉग हिटचा प्रयत्न होता प्रथमेशचा आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिला लेग बाईजच्या स्वरूपात मात्र आणखीन एक सिंगल ऍड होईल. अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा रन मात्र जास्त खर्च केल्या इनिंग मध्ये यंगस्टर मोहपाडा टीमने. 1 धाव मात्र मिळाली. 24 रन. आणि हे चॅनल आज स्पर्धेचे आपण पाहिलं तर ब्रॉडकास्टिंग बाय 24 लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळाले त्यांच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण. स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झालाय. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करायचा होता, परंतु प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नव्हता. त्यामुळे हलकीशी आतली कडा घेत बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 सिंगल रन मात्र त्या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 25. दोघांमध्ये
आतापर्यंत 25 धावांची भागीदारी झाली, परंतु प्रथमेशला शांत ठेवलंय यंगस्टार मोहपाडा टीमच्या गोलंदाजाने. अजूनपर्यंत आपण जर पाहिला प्रथमेशचा संयम आपल्याला पाहायला मिळाला, त्याला प्रचंड डॉमिनेट केलं या खरतर इनिंग मध्ये यंगस्टार मोहपाडा संघाच्या गोलंदाजांनी. या बॉल ऑन साइडला लॉफ केला, बॉलला गॅप मध्ये टप्पा आणि इथे मात्र बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स ओव्हर द लाईन, वाईडिश लॉंग ऑनला, सीमा रेषा पार, 4 चौकार. चौकार आला, थोडासा मोमेंटम आता मिळेल खरतर प्रथमेश या खेळाडूला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं गणेशपुरी संघाला धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 29, 29 धावा. 29 धावा स्कोर कार्ड मध्ये. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी आता मोठी होत चालली आहे. ही भागीदारी डोकेदुखी राहील. मागच्या सामन्यामध्ये 32 धावा डिपेंड करून दाखवल्या, त्यामुळे जर का 40च्या आसपास पोहोचला किंवा 40+ रन झाल्या तर मात्र हे फायटिंग टोटल राहील गणेशपुरी संघासाठी. परंतु होम ग्राउंड वरती, घरच्या मैदानावरती यंगस्टर मोहपाडा संघ खेळतो, त्याचा एक वेगळा ऍडव्हान्टेज या टीमला डेफिनेटली मिळेल. कारण पाठीराख्यांचा प्रोत्साहन या संघाच्या पाठी राहिला मोठ्या संख्येने आणि होम ग्राउंडचा एक मोठा ऍडव्हान्टेज या टीमला साधारण राहील. या वेळेला इनसाइड आउट, हा फटका फसला, सॉफ्ट डिसमिसल होतील कदाचित. नशिबाची साथ, झेल सुटला. जीवनदान प्रथमेश कोळी सारख्या फलंदाजाला. 1 रन मिळाली बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी संघाला. 30 वरती पोहोचलाय गणेशपुरी संघ. रायगड प्रीमियर लीग मध्ये ऑलराऊंडर आयकॉन म्हणून या खेळाडूची नेहमी निवड होत असते. आज मात्र संघाला तो लीड करतोय आणि त्याच्या बरोबरीने विनेश डोलकर अतिशय घातक आणि स्फोटक इनिंग साकारत असताना खेळाडू. राज सोनावळेचं हे षटक. या वेळेला बॉलला सोडलाय थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. लेफ्टी बॉलरला एक नॅचरल अँगल आहे, नॅचरल स्विंग आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होतो, पण दिशा खराब होती, त्यामुळे पंचांनी जमिनीला हात समांतर केले, कारण हा बॉल होता अवांतर. वाईट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहिला. याही वेळेला टो क्रशिंग यॉर्कर, खोला टाकला बॉल, फॉलो थ्रू मध्ये चेंडू टिपलाय, पकडलाय आणि इथे मात्र फेके होईल. तत्वर एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना गणेशपुरी टीमला धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 32-32, बिनबाद 32 धावा. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस असताना आतापर्यंत 32 धावा धाव फलकात आपण पाहिल्या. मोठं टार्गेट सेट करायचं आहे. प्रतीक कोळी कॅप्टन त्याने सांगितलं होतं, जरी आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच घेतली अशी, आणि सुदैवाने त्यांच्या बाट्याला बॅटिंग देखील आली. त्यामुळे आता फिल्डिंगचा जो निर्णय घेतलाय तो कसा यशस्वी ठरवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल आता यंगस्टर मोहपाडा संघाला. वन्स अगेन पुन्हा एकदा जीवनदान. प्रथमेश कोळी सारख्या फलंदाजाला तुम्ही वारंवार जीवनदान देऊ शकत नाहीये, आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक जीवनदान त्याला मिळालं. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि या 1 रनच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आल्या तब्बल 11च्या सरासरीने 33 धावा. आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील आयोजित प्रकाश जोतातील भव्य दिव्य क्रिकेटचे सामने सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन 9961 SDP ट्रॉफी च हे दमदार पर्व आपण पाहताय. आणि आज आदरणीय पद्माताई सुरेश पाटील यांचा वाढदिवस. रायगड जिल्ह्याच्या नामदार पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे आणि सर्व या विभागातील नारी शक्तीच्या उपस्थितीमध्ये आपण व्यासपीठावरती संपन्न होताना पाहिला. पुन्हा एकदा आपण त्यांना देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक आहे या पहिल्या इनिंग मधलं, आणि सौरभ म्हात्रे या करता षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सौरभ म्हात्रेला आपण पाहता या षटकामध्ये. ओव्हर द स्टंप्स, पहिला बॉल त्या ठिकाणी शॉर्ट एक्सट्रा कव्हर कडे खेळले, रन नाहीये. सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशचा राहिला. प्रथमेशला वारंवार जीवनदान मिळाले, त्याचा फायदा आतापर्यंत त्याला उठवता आलेला नाहीये. त्याच्यामध्ये दबाव. प्रथमेश प्रकाश कोळी उल्वा नोड मध्ये आपण गेलात तर जय मल्हार हॉटेल, त्या हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत स्वतः प्रतीक कोळी बंधुराज. एक चांगले शेफ आहेत, चांगले कुक आहेत, आणि त्याच वेळेला त्यांचे पिता श्री प्रकाश कोळी यांचा देखील मी आवाज उल्लेख करू. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. डान्सिंग डाऊन द विकेट, जागेवर थांबून काहीच होणार नाहीये. स्टेप आउट झाले,
बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि काय फटका सजवलाय. बॉलच ओव्हर द हेड, ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर, पॅरलल फ्लायटी अँड मायटी षटकार. धन्यवाद. 39 धावा. धाव फलकावरती आल्या. प्रथमेशला मिळालेलं जीवनदान, त्याचा फायदा आता त्याने घेतलाय. षटकार लगावला या ओव्हर मध्ये. स्विचिटचा प्रयत्न, सुरुवातीला स्टान्स दाखवला आणि लॅप शॉट. बॉल चला थर्ड मॅनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, चौकार. आता लास्ट ओव्हर मध्ये मात्र आक्रमक झालाय. मी मगाशी म्हटलं या खेळाडूला जीवनदान देणं थोडस कठीण राहील, सोपं नसणार आहे यंगस्टर मोहपाडा टीमला. आणि जशी संधी मिळाली त्यानंतर मात्र संधीचा फायदा उठावत असताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. बीमर +4, पंजा 4 धावा. एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळतील. बीमर +4 आणि हा चौकार. सनसनी चपराक आता दिली आहे गोलंदाजाला प्रथमेश कोळी या फलंदाजाने. 48 धावा. आव्हान मोठं होत चाललंय. पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण जर पाहिली तब्बल 48 धावांची भागीदारी अतिशय मोठी झाली आहे. यंगस्टर मोहपाडा संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. या टीमकडे कोणत्याही लक्ष्याचं पाठलाग करण्याची क्षमता आहे. परंतु जर का हे लक्ष अतिशय जास्त मोठं झालं तर मात्र तुम्हाला सुरुवातीपासूनच अडचणींना सामोरं जावं लागेल. आता नेक्स्ट बॉल फ्रीट. पुढचा चेंडू फ्रीटचा असेल. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि फ्रीट फेस करेल प्रथमेश कोळी हा फलंदाज. 48 रन, 48 धावा धाव फलकावरती. मगाशी म्हटलं एक चौकार जो प्रथमेशच्या बॅटमधून आला त्या ठिकाणी मिड विकेटला, तिथून मात्र आता सामना ऑन झाला, मॅच ऑन झाली आणि डावाला पुढे घेऊन झाला प्रथमेश. फ्रीट बॉल देखील आक्रमण. फुलरलेन बॉल ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. 50 अप, 54 धावा स्कोर कार्ड वरती. 54, 21 धावा खर्च केल्या आतापर्यंत या गोलंदाजाने. महागडं षटक आजच्या रात्री मधलं. 4 चेंडू मध्ये 21 दिले. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सौरभ मात्रेला कमबॅक करावा लागेल. 54 मी मगाशी उल्लेख केला. 60 हा चावणे संघाचा उच्चांक होता आजच्या रात्री मधला आणि आता गणेशपुरी संघ तब्बल 54 वरती पोहोचलाय. आणि लास्ट ओव्हर मध्ये मात्र ब्लास्ट करतोय प्रथमेश कोळी हा फलंदाज. वन्स अगेन अनादर वन. याही वेळेला रिझल्ट सेम आहे. वाडिश लॉंगरला क्लिअर करत चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. एसडीपी षटकार. 60 धावा. 60 कंप्लीट. फक्त एक बॉल बाकी आहे इनिंग मधला आणि काय फलंदाजी केली आहे अफलातून. या ओव्हर मध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये 27 खर्च केल्या. नरेंद्र बाजी साहेब आमच्या क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडीशी निराशा. तो क्रिकेट आहे, कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये. त्यामुळे यंगस्टर मोहपाडा संघाला पुढच्या इनिंग मध्ये लीडरपणेच खेळावं लागेल. सिंगल आली आणि आता धावा आल्या धाव फलकामध्ये तब्बल 61. 61 भागीदारी बघा किती मोठी केली आहे दोन खेळाडूने. पहिल्या विकेटसाठी 61 धावांची, क्या बात आहे. 62चं लक्ष उभं केलंय यंगस्टर मोहपाडा संघासमोर. क्षमता आहे. होम ग्राउंड वरती हे लोकल बॉईज धावांचा पाठलाग करतील का याची चर्चा आता तमाम क्रीडा रसिकांमध्ये सुरू झाली. कारण समोर उल्वे नोड मधला एक दिग्गज संघ आहे गणेशपुरी. या संघासमोर तुम्हाला 2 हात करायचे आहेत. त्यामुळे हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ पोहोचेल हे आपल्याला पाहावं लागेल. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे
रायगड जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील नामवंत मराठी समालोचक समीर सोमनेसर कर्जत. धन्यवाद. धन्यवाद रोशन पाटील सर, त्याचबरोबर महागुरु संतोषजी चौधरी सर. उद्या मला असं वाटतं टीके माळी देखील आहेत. हा, उद्या दीपक पाटील सर देखील आहेत, जयजी भोसले देखील आहेत. सन्माननीय गौरवजी शिर्के, ओमकारजी मांडे आणि तुषारजी देशमुख साहेब, सर्व पाहुण्यांचा मी ते सत्कार करत आहोत. गौरवजी शिंदे, ओमकारजी मांडे आणि तुषारजी देशमुख साहेब, आपलं सहर्ष स्वागत. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. प्रथमेश काय खेळला पा, लाजवाब फलंदाजी त्याची राहिली. खर तर तो थांबला लास्ट पर्यंत, खेळपट्टीचा त्याने अंदाज घेतला आणि त्यानंतर लास्ट ओव्हरला त्याने बरोबर आक्रमण केलं. राहुल शिर्के आणि सौरभ कुंभार 4 ओव्हरमध्ये त्यांना धाबा करायचे विजयासाठी. पाहुण्यांचा सत्कार होत असताना 62 करायचे, एक भलं मोठं लक्ष. पहा मगासपासून चर्चा होती महागुरु की धाबा होत नाही. 30-32 30-32, तुमच्या मनगडात ताकद असली की सर्व काही होतं. सगळेजण आज मस्त पोशाख घालून होते. आयोजक कोण ड्रेस कोड ठरला होता, आज आयोजकांचा ठरला होता. ही छान गोष्ट आहे, कारण आपली स्पर्धा आहे, ती स्पर्धेला आणखी 4 चांद लावायला हवं. आपण सगळ्यांनी एका ड्रेस कोड मध्ये असायला हवं. आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदित्यदाई तटकरे यांची उपस्थिती आपल्याला लाभली. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आज तिसरी रात्र, यानंतर एक लास्ट मॅच बाकी आहे. 62 धावसंख्येचं लक्ष मात्र येथे ठेवण्यात आलंय यंगस्टर मोहपाडा संघाच्या विरोधात. हा सामना गणेशपुरीच्या विरोधात यंगस्टर मोहपाडाने जिंकला तर उद्याच्या दैनिक साप्ताहिक मध्ये मला असं वाटतं एक बातमी येईल की यंगस्टर मोहपाडा जिंकलाय. हे कागदोपत्री मी बोलतोय, शेवटी क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कागदोपत्री जर का समालोचन करायचं झालं तर गणेशपुरी हा संघ डोईजड आहे, कारण हे सगळे खेळाडू आहेत यंगस्टर मोहपाड्याचे. हे सगळे यंगस्टर आहेत, यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु मागच्या मॅच मध्ये त्यांनी जी एनर्जी दाखवली आणि यंगस्टर मोहपाडा हा संघ जर का फायनलला पोहोचला, क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. नरेंद्र बाजी यांच्या वतीनं भलं मोठं पारितोषिक असेल संघाला. चमत्कारालाच नमस्कार केला जातो असं म्हणतात आणि तो चमत्कार आज मोहपाडा संघाला करावा लागेल. ताकदवान संघ समोर गणेशपुरी, त्याची ताकद त्याने फलंदाजीत दाखवले, त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे दोन्ही फलंदाज राहुल आणि सौरभला. पहिलं षटक घेऊन प्रथमेश कोहली, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ पनवेल टेनिस क्रिकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, दिमाखात हा फटका खेळला होता, फेक होते. या रनआउटच्या विकेट टाळाव्या लागतील. यंगस्टर मोहपाडा टीम, मी मगाशीच उल्लेख केला की जर का त्यांनी गणेशपुरीला हरवलं, पुढचं मला ठाऊक नाही, परंतु उद्याच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये बातमी येईल नक्कीच, रसायनी टाइम्स मध्ये. आणि ती बातमी जर का झळकवायची असेल तर त्या धावांचा पाठलाग त्यांना करावा लागेल. पहिली धाव धावफलकावर, फटका इथे फसला, एक्स्ट्रा कव्हरला झेल मात्र घेतला जाईल. पहिला धक्का सौरभ कंबारच्या स्वरूपात प्रथमेश कोळीने दिलाय.
काय अजय गायकवाड सध्या चर्चेत असलेले नाव आहे. तसंही नाव चर्चेत आहे आदरणीय सुरेशदादा पाटील यांचं देखील. ते पहिलेही होतं, आजही आणि पुढेही राहील. या गोष्टीचा मगाशी देखील मी उल्लेख केला. प्रत्येकाशी असलेले त्यांचे हितसंबंध, मग कोणताही व्यावसायिक असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, कला क्रीडा क्षेत्र, प्रत्येक समाजातील घटकातील मान्यवर मंडळी आज आपण या स्टेजवरती पाहिली. उद्याही पाहाल. फलंदाज बाद झाला तो सौरभ कुंभार. नवीन फलंदाज सागर. बिनधास्तपणे खेळावं लागणार आहे ते मोपाडा संघाला. खोलात टाकला होता. प्रथमेश कोळी कसलेला खेळाडू आहे पहा. तो संधी देणार नाही तुम्हाला, संधी बनवावी लागेल. तुम्ही असं ठरवाल की नाही प्रथमेश कोळी कुठेतरी चूक करेल मग मी त्याच्यावरती चाल करेल. नाही, प्रथमेश कोळीच्या विरोधात तुम्हाला उलट आक्रमण करावं लागेल. तुम्हाला संधी शोधावी लागेल. फक्त एक धाव. पुन्हा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू. पा काय षटक चालू आहे पॉवर प्लेचं. 62चं टार्गेट आहे. कदाचित एखाद्या बॉलरने कॅज्युअल अप्रोच दाखवला असता, परंतु प्रथमेश कोळी नाही. कोणतीही मुभा देत नाहीये, कोणतीही संधी देत नाहीये समोरचा संघ, अर्थातच यंगस्टर मोपाडा संघाला. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. 62चा पाठलाग चालू आहे. धीम्या गतीचा हा बॉल निर्धाव चेंडूची होते ते सांगता. मागचे 2 चेंडू इथे यॉर्क बॉल टाकले आणि त्यानंतरचा हा चेंडू नक्कीच फसवा होता. पेस व्हेरिएशन. 2 धावा 1 विकेट. 60 पाहिजेत अजूनही. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलाय. कमालीचा स्ट्रोक. फलंदाज राहुलच्या बॅट मधून आलाय. लास्ट बॉल वरती षटकार. हेच करावं लागेल. कमालीचं संगीत तुम्ही ऐकता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. एक गडी मात्र बाद केला गोलंदाज प्रथमेश कोळीने. 18 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 54. 18 चेंडू 54. 18च्या सरासरीने बरोबर. सुदर्शन पाटील असल्यानंतर कोणतीच चिंता नाही. ताऱ्याचे 2 सितारे आमच्या समवेत आहेत. एक रोशन पाटील, दुसरा सुदर्शन पाटील आणि आयोजक आहेत स्वतः सुरेश पाटील. 18 बॉल 54ची गरज. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. फक्त एकच धाव. सिद्धू 11 कैरे चांगली कामगिरी करतोय यंदाच्या वर्षी. सगळेच जण आता तिथे बसलेत. मगासपासून आपापल्या कामामध्ये होते. त्या कामातून आता त्यांना वेळ मिळालाय सामना पाहण्यासाठी. वाजेला काय गर्दी झाली. मग सागरलाही म्हटलं कदाचित तुम्ही हा सामना जिंकलात तर पूर्ण जेवढा गाव आहे तेवढा खाली होईल आणि वाजेला येईल. खूप मोठा ताफा त्यांचा तिथे होता. पंकजने टाकलेलं षटक डेंजरस ओव्हर होती पंकजची आणि ती देखील वाढदिवसाला त्याच्या. गोलंदाज अजित कोळी. व्हाईट बॉल मात्र इथे टाकतो एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव. रजतला त्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली. दहा धावा धाव फलकावर. स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे, गॅप शोधू शकला नाही. चांगला स्ट्रोक होता. आक्रमण करावं लागेल. प्रथमेश कोळीचं षटक समाप्त झालं. आता बिंदासपणे आक्रमण करावं लागेल. हा विचार करून चालणार नाही की कितपत टार्गेट आहे. हाच एक विचार करावा लागेल की मला सीमा पार चेंडू पाठवायचा आहे, बस बाकी काही नाही. कव्हर पॉइंटचा फिल्डर येतोय कॅच खाली आणि ते फलंदाज बाद होईल. प्रवेशने मात्र हा झेल घेतलाय. सांगतात 2 सामने जिंकलेत ते
चावडे संघाने मानव इंटरप्राइजेस चावडे चर्चा सातत्याने चालू आहे. सिद्धू 11 कैरे संघाची येत्या काळामध्ये देखील स्पर्धा आहेत महागुरु आणि त्या स्पर्धांमध्ये नक्कीच हा संघ खेळेल यात अजिबात शंका नाही. संघ बांधणी मागच्या 2 वर्षात म्हणजे मागच्या 1.5-2 वर्षांचा आपण विचार केला तर थोडा हा संघ देखील बागफुटला होता. एक काळ असा होता कैरे संघाचा की त्यांची गोलंदाजी डेंजर होती. 6 बॉल 2च्या मॅचेस 6 बॉल 3 धावांच्या मॅचेस या टीमकडे असे गोलंदाज होते. समीर पाटील दोन्ही बंधुराज नितीन पाटील हे डेंजरस बॉलर होते. बॅटिंग ऑर्डर मला अजूनही स्पर्धा आठवते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांदेईची जेव्हा 12-12 24 संघ खेळलेले आणि कैरे संघ विजेता संघ ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 11 6 चेंडू 1 धाव. त्याच वर्षी मला असं वाटतं डिफेंड केल्या होत्या खानावलेला बऱ्याच आठवणी आहेत. विशाल पाटील आमच्या समवेत आहेत आणि विशाल पाटीलच अंपायर होते. पहिले अगदी आपण पाहतो ना की लाईव्ह अचानक मोपाळाच होती का त्यांच्या विरोधात. माझगाव असा आवाज मात्र येतोय. चर्चांना बराच उधाण येईल कारण या सगळ्या आठवणी प्रत्येकाला इथे आवडतात. चांगला खेळ आठवतो नेहमी. धावसंख्या 12 आणि आता यंगस्टर देखील चांगली कामगिरी करतात. रॉयल पाटील मात्र जास्त दिसला नाही. सर रॉयल पाटील येस पाहुण्यांचे इथे मनापासून आभार. आपली उपस्थिती आम्हाला इथे लाभली. लॉंगॉनच्या दिशेने मात्र बॉल आलाय. जे मी काही बोलतोय त्याचा बोलविता धनी वेगळा आहे हे लक्षात ठेवा. बस मी फक्त माझा आवाज आहे. शब्द बाकी सगळे इथे जे बाजूला बसलेले आहेत त्यांचे आहेत. परंतु एक वेगळी मजा आहे कारण हा सामना आता थोडा झुकलाय तो गणेशपुरी संघाच्या बाजूने. धावसंख्या झाली ती 13 धावा धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू विजयासाठी 49 धावांची मात्र गरज. चुका झाल्या. कॅचेस सोडल्या. खास करून कॅचेस सोडायला नव्हत्या पाहिजेत कारण 3 ओव्हर पर्यंत धावा आटोक्यात होत्या. एवढ्याही धावा नव्हत्या परंतु लास्ट ओव्हरला प्रथमेश कोळी काय खेळलाय. संपूर्ण खेळपट्टीचा अंदाज बांधत त्याने मात्र आक्रमण केलं. अरे आमचे समालोचक मित्र रुपेश दळवी त्यांनाही थंडी जाणवायला लागली. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचा वाढदिवस आज. अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या सर्व शुभेच्छांचा आम्ही इथे आताही स्वीकार करतो. उद्याही त्या अर्थातच या रात्रीमध्ये त्या मंचावरती येतीलच. प्रवेश आलाय 3ऱ्या षटकात. चला जास्त वेळ नको. प्रथमेश मॅच चालू करा. 12 बॉल 49 पाहिजे. चावणे संघ आपला कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा. प्रवेश आला आणि पहिल्याच बॉल वरती घेतोय तो विकेट. फार कमी वयाचा खेळाडू आहे आणि चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे प्रवेश कोळी. यंगस्टर पाड्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की सराव तर पाहिजे. तो कोणालाही चुकलेला नाहीये. खेळाडू म्हटल्यानंतर सराव पाहिजे. त्यांची जी युनिटी आहे ती फार महत्वाची आहे. त्यांच्याकडे एनर्जी कमालीची. फक्त हा जो मोमेंटम आहे तो तुम्ही ठेवला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की अनुभवाशिवाय मार्ग नाही. तो तुम्हाला स्वीकारावाच लागतो. शेवटी तो दगडाचा देव घडण्यासाठी त्याला टाकीचे गाव सोसावे लागतात. तसे विजय मिळवण्यासाठी तुम्हाला पराभूत व्हावं लागतं हे लक्षात ठेवा. पराभव येतील माथी परंतु तुम्ही घाबरू नका. चिंता करू नका. खेळ खेळत राहा. विजय होणार तुम्ही यात अजिबात शंका नाही. पूल करण्याचा प्रयास कोळी मात्र इथे प्रयत्न करतोय. बाउन्सर त्याने टाकला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. मगाशी महागुरूंनी उल्लेख केला
की पहिली स्पर्धा कोण ठेवणार. आता स्पर्धा चालू होतील अचानक मोपाड्याच्या, परंतु पहिला मान बहुमान पटकावलाय तो सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांनी एसडीपी ग्रुपने. लाईव्ह लॉट झाली हे देखील चांगली गोष्ट झाली. जे दूध का दूध पाणी का पाणी, हा त्याला नाही तो त्याला नाही, जे काही आहे ते सरळ. लेंथ बॉल होता, समोर हॅमर केलाय लॉंग ऑफला, सिंगलने काहीच बनणार नाही. षटकार चौकारांच्या कमालीची गोलंदाजी प्रयास कोळीकडून. मजा आली आज पुन्हा एकदा. प्रवेश कोळीकडून माफी असावी. हा प्रयास कोळी वहालचा आहे आणि हा देखील उलवे नोड मधलाच आहे. गणेशपुरी या संघ. प्रवेश कोळी हा छोट्या मूर्तीचा गोलंदाज आहे, सडपातळ बांध्याचा आहे, परंतु रनअप पा किती लांब लचक आहे आणि तो देखील चांगला एकदम. आणि ते फलंदाज बाद होईल. विकेट प्रवेश कोळीने मात्र इथे घेतले. आणखी एक फलंदाज बाद. चला चावणे संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. 2 मॅचेस त्याने जिंकल्यात. सुपर 5 ला मगाशी बारवई संघ पोहोचला. महागुरूं समवेत पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली. पहिल्या रात्रीमध्ये पानशिळा संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये भोकरपाडा हा संघ, आणि आज एक पोहोचला तो जे हनुमान बारवई, आणि आता चौथा संघ मिळेल. कोणता असेल उद्याची रात्र. उद्याच्या रात्रीच्या 7 मॅचेस, सेमीफायनलची एक मॅच आणि फायनलचे नाही. 5 टीम आहेत ना. 7 नी 4 11. आणि एक प्रेक्षणीय सामना आहे. ग्रामपंचायत वडगाव विरोधात ग्रामपंचायत मोपाडा चे कर्मचारी. उद्या चिंचपाडा त्यांच्या विरोधात न्यू गोल्डन पोसरी. मरियाई जांभिवली विरोधात भाताण. कांबे विरोधात साई आणि चांभारली विरोधात कानपोली. फटका मागे आलाय. नक्कीच धावा मिळतील या चेंडूवरती. चौकार 4 धावा. आणि प्रेक्षक पहा अजूनही मैदानात आहेत. मगाशी गर्दी होती, आता दर्दी आहेत. त्या दर्दी क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत इथे करतोय. संघांचे पाठीराखे देखील आहेत. पाठीराख्यांचं विशेष कौतुक आहे. कुठेही मॅचेस असू दे ना, ते पहिले पोहोचतात. खेळाडू उशिराने येतात. उद्याची तयारी चालू आहे पहा. सन्माननीय स्पर्धेचे आयोजक. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. स्वतः सुरेशदादा पाटील इन्स्ट्रक्शन देत असताना, कारण उद्या लास्ट नाईट आहे. उद्याचं आयोजन कसं असेल, कोण येणार आहेत पाहुणे, कारण उद्या बक्षीस वितरण सोहळा देखील आहेत. आकर्षक ट्रॉफीज आहेत सिल्वर कलरच्या. झगमगाट अगदी आपण पाहतोय ट्रॉफीचा. आणि आला इथे दमदार षटकार, चांगला स्ट्रोक, 6 धावा. विनेश डोलकर मात्र शेवटचा षटक टाकतो आणि आकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. या षटकारांची गरज पहिल्यांदा सुरुवातीला होती. तुम्ही संधी दिली प्रथमेश कोळीला. तो असा खेळाडू आहे, संधी साधू आहे, आणि लास्ट ओव्हर मध्ये बरोबर त्याने आक्रमण केलं आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 61 वर 61. आणि पहिलं षटक देखील 5 पहिले चेंडू निर्धाव होते. लास्ट बॉल वरती षटकार आला. विनेश कॉटन बॉल यस, परंतु नाही, इथे झेल सुटलाय विनेश कडून. यंगस्टर मोपाडा टीम चांगला खेळ राहिला. रीचच्या विरोधात त्यांचा सामना. 29 धावा. अशोक पारिंगे यांचा तो झेल सदा आठवणीत राहील. आय थिंक आउट, बाट आउट. यस, कॅच घेतले.
चांगले रिफ्लेक्शन्स प्रथमेश कडून. बॅटची कडा घेतले, फलंदाज मात्र इथे बाद झालाय. चला चावणे संघ आपला कॅप्टन इथे पाठवा त्वरित. वन्स अगेन थँक्यू सो मच विनय पाटील, नेहमी संपर्कात असतात आणि त्याचबरोबरीने हे सगळे ओळखीचेच आहेत, नातेवाईक मंडळी आहे, पाटील कुटुंबीय. कार्यक्रमांमध्ये नेहमी गाठभेट होत असते, स्पर्धांमध्ये गाठभेट होत असते. मनापासून आभारी असेल मी आदरणीय सुरेश दादा यांचा देखील. हेलिकॉप्टर शॉट केसलाय आणि इथे चौकार मात्र येतोय. रील्स बनेल. लास्ट बॉल आणि ते विजय होतोय तो VRCC गणेशपुरी हा संघ. अभिनंदन या संघाचे, त्यांच्या पुरस्कर्त्यांचे देखील अभिनंदन. या आपण लगेचच टॉस करूया. शेवटचा सामना असेल. हार्ड लक टू यंगस्टर मोपाडा टीम. आपल्या घरेलू मैदानावरती त्यांनी चांगला खेळ केला. लास्ट मॅच असेल आजच्या नाईटची. एका बाजूला गणेशपुरी आणि दुसऱ्या बाजूला चावणे या दोन संघादरम्यान. खूप खूप धन्यवाद. चला टॉस साठी या, मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आता मॅन ऑफ द मॅच ची घोषणा प्रथमेश कोळी. 15